बदलापूर शहरात कोळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून सध्या चौक मोठं करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल शहरामध्ये सुरू आहे। आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी बदलापूर पश्चिम परिसरात असलेल्या दत्त चौकातलं वाढतं झाड तोडण्याची देखील नोटीस नगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचा विरोध त्यावेळी झाला होता। परंतु आता पुन्हा हे झाड तोडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। आता देखील आपण बघू शकता दत्त चौक परिसरात अनेक नागरिक जमा झालेले आहेत आणि हेच झाड वाचवण्यासाठी ते रविवारी स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी राबवणार आहेत। 100 वर्ष जुनं हे झाड असल्यामुळे नागरिकांनी या झाडाला तोडू नये अशी विनंती केली होती। नमस्कार, मी अशोक बहादरे, एक बदलापूरकर या नात्याने बदलापूरकरांना विनंती करेन की सदर वडाचं झाड हे सिग्नल यंत्रणेसाठी तोडण्याचा आपली जी नगर परिषद आहे कुळगाव बदलापूर यांनी हे तोडण्याचा घाट घातलेला आहे। खरं तर सदर झाड एक ट्रॅफिक बूथ, जे ट्रॅफिक पोलीसला बूथ केलेलं असतं तशा प्रकारचं कार्य करते, कारण हे झाड मधोमध आहे आणि याच्या सगळ्या बाजूनी रस्ता आहे आणि तो तिथे जर जी वाहनं उभी केली जातात ती नाही केली तर मला नाही वाटत कोणाला याचा अडथळा निर्माण होईल। राहिलं थोडासा ओटा जर बांधला तर तिथे सिग्नल यंत्रणासुद्धा उभारली जाऊ शकते, त्यासाठी झाड तोडण्याची गरज नाही आहे। परंतु काही दिवसापासून नगर परिषदेने सिग्नल यंत्रणेच्या नावाखाली खूप झाडांची कत्तल केलेली आहे। बदलापूर शहर हे हरित शहर आहे आणि अशा प्रकारे जर जबाबदार एक संस्था आहे नगर परिषद, त्यांनी जर अशी झाडांची कत्तल केली तर हे योग्य नाही आहे। सदर वडाचं झाड हे साधारण 100 वर्षापूर्वीचं आहे असं बोललं जातं, तर हे वडाचं झाड एक आपल्या बदलापूरकरांचा पूर्वजाप्रमाणे कार्य करतं आणि एवढं मोठं झाड जेव्हा इथे झालंय आणि ते आज उभं आहे अभिमानाने, तर हे झाड जर तोडलं तर आमचं एक घरातला जसा पूर्वज हरवतो तशा प्रकारे हा चौक भनंग होईल आणि आम्हाला सुद्धा त्याची कायमस्वरूपी खंत राहील। तर हे झाड तोडलं जाऊ नये यासाठी आपण रविवारी 10 तारखेला सकाळी 11 वाजता स्वाक्षरी मोहीम ठेवलेली आहे। सदर मोहीम जी आहे हे संपूर्ण बदलापूरकरांनी आयोजित केलेली आहे आणि इथे उपस्थित सगळे राहणारे बदलापूरकर असतील। ज्यांना कोणाला हे झाड तोडू नये असं वाटत असेल, ज्यांची हरकत असेल, त्यांनी कृपया इथे येऊन एक स्वाक्षरी करावी। आपली एक स्वाक्षरी या वडाच्या झाडाचं आयुष्य वाचवू शकते, जीवन वाचवू शकते, वडाच्या झाडाला जीवदान देऊ शकतो आणि ही 11 वाजता स्वाक्षरी मोहीम सुरुवात होईल आणि इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा हा कार्यक्रम नसून संपूर्ण बदलापूरकरांचा आहे। तर माझी परत एकदा विनंती आहे की सर्वांनी 11 वाजता किंवा वेळ मिळेल तसं येऊन, आम्ही 11 ते साधारण 4-5 वाजेपर्यंत इथे बसणार आहोत, सर्वांनी येऊन एक स्वाक्षरी करावी ही माझी विनंती आहे। नमस्कार, मी रोहन इले, बदलापूरकर या नात्याने जर आज आपण सजगपणे जर इथे उपस्थित नाही राहिलो, हे जे वडाचं झाड आहे गेले कित्येक वर्ष आपल्याला विनामूल्य म्हणा किंवा निसंकोचपणे जे ऑक्सिजन पुरवत होतं, आज आपली जबाबदारी आहे का ते झाड जर तोडण्यात येत आहे किंवा त्याला आपल्याला विरोध करण्यासाठी आपल्याला इथे उभं राहणं गरजेचं आहे। एक निसर्गाची हाक, जेणेकरून जर झाडाला बोलता येत नाही पण ते कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत बदलापूरकरांपर्यंत हा आवाज पोहोचवत आहे का तुम्ही मला तोडू नका देऊ, हे झाड आज बोलतंय। आज तुम्हाला याची जर जाणीव होत असेल तर कृपया करून तुम्ही रविवारी आपली जी स्वाक्षरी मोहीम आहे त्या स्वाक्षरी मोहीमला 11 वाजता उपस्थित राहा, जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात विरोध करता येईल। निसर्ग जर आपण जपला तरच आपली पुढील पिढी जी आहे ती राहणार आहे। बदलापुरामध्ये आम्ही आमच्या जन्माच्या अगोदरपासून हे झाडं आहेत, तर आपण समजायला पाहिजे की आपण हे झाड का वाचवलं पाहिजे, कारण आज आपल्याला जो जीवनवायू देतो, जो प्राणवायू देतो, हे आपल्याला आपलं हे वडाचं झाड दे। आज नगरपालिकेने किंवा सरकारने भरपूर झाडं लावले असतील, पण मला असं आठवत नाही कधीही या लोकांनी वडाचे झाडं लावले असतील। तर माझं एकच म्हणणं आहे की हे झाड म्हणत नाही, मी स्वतः म्हणतो की मला वाचवा म्हणजे या वडाच्या झाडाला वाचवा। हे वडाचं झाडच आपल्याला प्राणवायू देऊ शकते। तर येत्या रविवारी 11 वाजता आपण सर्वांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता हे झाड वाचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीममध्ये भाग घ्यावा, हीच मी आपल्या बदलापूरकरांना विनंती करतो। धन्यवाद। मी हेमंत रामराव पाटील, तुमच्या माध्यमातून मी सर्व बदलापूरच्या नागरिकांना आवाहन करतोय की आज आपल्या दत्त चौकाच्या हे बदलापूरचे आपलं एक म्हणजे मी काय म्हणतो एक वैशिष्ट्य हे स्थान आहे ते, आणि ते झाड वाचवण्याकरता ही आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे। त्याकरता 10 तारखेला ते स्वाक्षरी मोहीम ठेवलेली आहे। तर मी सर्व बदलापूर नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही वेळात वेळ काढून हे वडाचं झाड वाचवण्याकरता यावं आणि सही करावी।